कार्टून को तुला काय आणि शेव लाडू आणि शेव लाडू आणि शेव मला शेव म्हणजे शेव म्हणजे ती शेव मिक्सचर आहे बाळा शेव दे मला पण फोन कर शेव दे शेव शेव राहुल तिला बघ बरं ट्राय नाही आता घरी गेल्यावर खा कारण की नाही देऊ शकत शेव याद ठेवली ठीक राईट शेव 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 राईट दादी शेव दे ना दे बघ ना शेव दे मम्मा दादी ट्राय करायला दे ना 1 मिनिट थांब राईट जाऊ शकतो मेटला स्टॉप मध्ये सरळ इकडे पण ना जाऊ शकतो परत जाऊ लेफ्ट जाऊ शकत काय म्हटली को राईट पण जाऊ शकतो नाही चालत मम्मीचा फोन दे ना कशाला बाळा नाही चालत बाळा तुला सांगितलं ना जेव्हा आपण कार मध्ये बसलेला असतो ना तेव्हा मोबाईल नाही यूज करायचा काय होतं सांग बरं डोकं दुखतं अरे इथं तर सर ना सर शेव दे शेव दे शेव दे शेव कशी देऊ मी तुला इथे आहे याद तू घेशील का तुझ्या हाताने काढून सांडू नको बाळा मोठं पण कर बाई नको ना मग तर हा ठीक आहे पिऊ दादा माहिती का ह्याच्यात जॉईन करायला भेटले ह्याच्यात काय म्हटलीस बाळा ह्याच्यात जॉईन करायला भेटले ओके करू शकतेस का राईट ना म्हणजे सरळ जायचं हो हे बघ तुझं डोकं दुखू शकता इथे काय होणार आहे आता काय नाही होणार ते चांगले रस्ते असतात तरी काय कळत नाही पैसा वेस्ट करतात एक मिनिट मला फोन हा चालू आहे का फोन चालू हा खूप तुमचं हॉस्पिटल कुठे आहे कुठे त्यांची अपॉइंटमेंट केव्हा बोलला जून मध्ये ना डेंटलची आहे तुमचं मस्त ते कोण नाही का कार रिपेअर करतो रिटायर्ड मॅन ओ अर्नॉल्ड अर्नॉल्ड मग हे आपल्या पाठीमागे येतो ओल्ड कार आहे रे त्यांची डेंटलची 10 जूनला घेतली सकाळी 8:30 अॅन्युअल चेकअपची मला काय दिलं हे 8 मला काय दिलं 10 जून आणि 8 जून ना माझी पण घ्यायची आहे तुझी घ्यायला पाहिजे ना त्याच डॉक्टरची घ्यायची ना तिकडे
ऐक ना मी काय म्हणते आपण तुझे का करत नाहीये ॲन्युअल चेकअपचा अपॉइंटमेंट तुझे का नाही घेतल्या माझी करायला पाहिजे ना आपण मला डॉक्टरच नाही ना कोणता नसला हे पकड ना नाही मम्मा डॅडी आहे काय बघू मला काय दिलं आणि ते दोघींनी शेअर करायचं हं, खूप घेऊन. शिवांशीचं नाव शिवांशी असला खूप प्रॉब्लेम व्हायचे ना म्हणाय ते व्यवस्थित म्हणतात सगळं शिवांशी हो आता हे सर्वांना इझी होते शिवण सांग Daddy! काय बाळा हे वर हे इथे कर मला पाय ठेवा चल पुढे तू अजून तेवढंच येतं तेवढं? असं वेबसाईटवरून बस त्यांना मी सांगितलं की भेटलो ड्युरिंग व्हॅकेशन आम्ही नाव चेंज केलं अँड वी हॅव ऑल द डॉक्युमेंट्स विथ न्यू नेम आणि आता त्यांना हे पण सांगितलं की पण visit जर आपल्याकडे केली. तिचा न्यू नेमने जर पासवर्ड आहे तर त्यांनी SSN द्यायला पाहिजे आपल्याला पण कारण तिचं जे त्यांचं- आधीच SSN आपण बनवलेलं तेव्हा कुठे त्यांनी म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं का आपल्याला पहिले नाही ना. आता SSN ते फक्त direct आपल्याकडे बर्थ EAD through. सर्टिफिकेटच नाही ना या new पहिलं मध्ये. SSN कसं आलं माहिती आहे का तुला पण EAD ला अप्लाय करतो ना तेव्हा येतं SSN आमच्याकडे ते असते ती जेवण नाही तिला बाय करायला जातेस का? हं? नाही म्हणजे आणि पूर्ण मी तिथपर्यंत तिला का बघत होतो कारण हां. की मला असं वाटलं हीच मुलगी इथेच रोज जे लंच करायला असते आमच्या किचनमध्ये माहिती कार नाही द्यामध्ये आउट ऑफ मिळायचे ना सगळ्यात आवडतं माझ्या सो तेच ना आता 6 महिन्यापूर्वी तिचं नाव जुनं होतं तेव्हा आपण कोर्टकडून नवीन नाव करणार होतं बरोबर आता ही तिचं बस नाव कुठे चालली बाबा? आता तिचं नावच नवीन आहे ऑलरेडी आता काय करणार कोर्टला काय सांगणार कोर्टला सांगायचं की आम्हाला आमचं ऑलरेडी न्यू नेम आहे आणि आम्हाला SSN मिळत नाही कोर्टला त्याच्याशी काय घेणं देणं SSN मिळत नाही यार. म्हणजे अरे म्हणजे मग तुम्ही काहीतरी आम्हाला असं पेपर वर्क द्या की पेपर द्या की की जुनं नाव हे होतं आणि नवीन नाव हे हो आहे हो मग ते हे आपले म्हणायचं डॉक्युमेंट्स बघून देतील का हो देऊ शकतात ते. मग मी असं बोलते तुम्हाला काय सांगतोय की 1 वर्षापूर्वीच $300 त्याचं हे होतं हो आहे ना अरे पण आता जर आपण कोर्टकडनं फक्त आपल्याला तेवढंच आहे जर काय हवं आहे सगळ्यांचं सेम नेम चेंज असेल तर ते हो. फॉर्मच आता केस वेगळी बनते नाही आणि तुला वाटतं का ते रिप्लाय करतील तुला हां मग करतील ना SSN वाला करतील कधी करते माहीत नाही मला त्या दिवशी तू यांना घेऊन गेलेला SSN साठी तेव्हा तसले सारखीच गर्दी होती का मी गेलेले माझ्या SSN साठी नाही आता अपॉइंटमेंट लागते पहिलं आपण वॉकिंग गेलो होतो ना आता अपॉइंटमेंट सोडत नाही मी गेलो होतो ना तुम्ही इंडियात असताना कारण की मी फर्स्ट टाइम गेलो त्यामुळे फर्स्ट टाइम नाही बरं 2-3 वेळा गेलो तेव्हा कशासाठी गेलेला तेच SSN अपडेट तुझं का खूप ओके ते म्हटलं की अपॉइंटमेंट दाखवा म्हटलं की आणि नाही, अपॉइंटमेंट नाही. मिळते का लवकर त्याची कारण खूप गर्दी असते ना तिथे ते म्हणजे 10 दिवसानंतर ती गर्दी असायची ती तशी गर्दी नसते आतमध्ये 3-4 जण आपण जेव्हा आणि आता पण तिथे पोलीस वगैरे असते ना दुसरी गोष्ट म्हणजे कोच EAD पण एक्सपायर झालंय ना त्याच्यामुळे तो म्हटला तुम्हाला कोर्ट ऑर्डर तर लागेलच प्लस यांचं EAD बनवायला नाही पैसे लागत ना माझ्यासारखे डॉलर्स मध्ये वगैरे किती
लागतात, प्रत्येकाला लागतात $520. ह्यांना पण मुलांना किड्सला. हो फुकट काय US आहे. ठीक आहे ना, $520 घालतं, पण चाइल्ड टॅक्स क्रेडिटला मिळतात ना 2 घालतात. काय आहे हा SSN जरी नंबर आपण फाईल केला टॅक्समध्ये तरी चालेल आहे. फक्त थोडंसं काहीतरी तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो की नाव वेगळं दिसतंय SSN कार्डवर आणि तुम्ही जे काढले. शरदाला बोलवायचं चहाला. कॉल चहा होईल ना, 6:40 झाले. तिकडे गाडी घ्यायची, मग इकडे सुटते तुझ्या कार. सुटत नाहीये मी, ती सोडते तिकडे. नाही नाही, तिकडे घ्यायचे म्हणजे तिकडेच ठेवायला पाहिजे ना तू. इकडनं कार जाणार आहे. ते हॉलचं काय ते सांग, म्हणजे मला पुढे त्यांना सांगायला होतं. आता मला तर कार्स मध्ये तसं किती नको. डिसेंट. त्यापेक्षा घरी गेलेलं बरं पडेल राहील. तरी कारण कळले मला. कळलं ना. डोंट वरी, माझे एवढे कॉन्फिडन्स नाही. पण जे आहे त्यांनी हे केले ना तुला. जे आहे त्यांनी केले, पण ते एवढे नाही ना बघायला. चल बाळा, बंद झालं तर